नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आपण या एक्सप्रेसमधलं पहिलं लेक्चर घेतलं होतं अंकगणिताचं वयवारी, आणि त्या लेक्चरमध्ये आपण वयवारी आणि काही प्रश्न आपण त्यामध्ये वयवारीचे बघितले होते. आज हे वयवारी म्हणजेच एच प्रॉब्लेमचं दुसरं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण आणखी वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा, टाईप 6 आपल्या समोर आहे आणि टाईप 6मधलं पहिला प्रश्न असा आहे की मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होईल. तर मुलीचे आजचे वय किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग बघा, कोण दिलेलं आहे? मुलगी दिलेली आहे आणि आई दिलेली आहे ना. मुलगी आणि आई दिलेली आहे. यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 1:5. ठीक आहे. परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होईल 2:5. तर मुलीचे आजचे वय किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. बघा, आपण काय करत होतो? या दोघांमधला फरक पाहत होतो. 5तून 5 गेले 0 राहिलं, 2तून 1 गेला 1 राहिला. आता फरक सारखा आहे का? नाही आहे. मग फरक सारखा नसेल तर काय करायचं? यासाठी आपण ही ट्रिक्स बघणार आहोत आजची. ठीक आहे. आता इथं बघा, इथं आहे 5 वर्षापूर्वी आणि इथं आहे 5 वर्षानंतर. म्हणजे एकूण वर्ष किती होतात रे? पूर्वी आणि नंतर असेल तर दोघांची बेरीज 5 + 5 एकूण वर्ष किती होतात? 10 वर्ष. ठीक आहे. पण हा जो फरक आहे हा सारखा येत नाही. मग तिथं काय करायचं? तर लक्षात घ्या, तिथं काय करायचं हे आपण रब करून टाकू. तिथं काय करणार? बघा, या 1चा आणि 5चा फरक काढायचा. 5चा आणि 1चा फरक जर काढला तर कितीचा येतो? 4चा येतो. आणि 5चा आणि 2चा फरक काढायचा. 5मधून जर 2 गेले तर किती राहिले? 3. समजलं? बघा, वरच्या गुणोत्तराचा फरक 5 ही मोठी संख्या आहे. 5मधून 1 काढले 4 राहिले. खालच्या गुणोत्तरातला फरक 2 आणि 5 आहे. 5मधून 2 काढले 3 राहिले. पुढे काय करणार? पुढे बघा काय करायचं. पुढची स्टेप महत्त्वाची आहे. सेम खाले ही राहील मुलगी, ही राहील आई. ओके. हे काय राहील? 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आणि इकडे काय राहील? 5 वर्षानंतरचे गुणोत्तर. ओके. आता लक्षात घ्या, या 4ने खालच्या गुणोत्तराला गुणायचं. हा वरचा 4 आहे, त्याने खालच्या गुणोत्तराला गुणायचं आणि खालच्या 3ने वरच्या गुणोत्तराला गुणायचं. बघा, या 3ने जर 1ला गुणलं तर इथे किती येतील? 3 × 1 = 3. या 3ने जर 5ला गुणलं तर किती होतील? 3 × 5 = 15. ओके. आता बघा, या 4ने 2ला गुणलं तर 4 × 2 किती झाले? 8. आणि 4ने 5ला गुणलं तर 4 × 5 किती झाले? 20. ओके. बघा, आता बघा फरक कितीचा येतो? 8तून 3 गेले किती राहिले? 5. 20मधून 15 गेले किती राहिले? 5. ओके. फरक सारखा आला. मग आता काय करणार? 5 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर एकूण वर्ष किती झाले रे? 10 वर्ष. आलं आपल्या स्टेपवरती. फरक सारखा असेल तर आपण उत्तर काढू शकतो. इथं फरक सारखा नव्हता, यासाठी मी काय केलं? वरच्या गुणोत्तरामधला फरक काढला, त्याने खालच्या गुणोत्तराला गुणलं. खालच्या गुणोत्तरामधला फरक काढला, त्याने वरच्या गुणोत्तराला गुणलं. तेव्हा मी गुणल्यानंतर जे व्हॅल्यू आपल्या आल्या त्यामध्ये आपला फरक सारखा आला. आणि 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर याच्यामधला फरक म्हणजेच याची एकूण वर्ष किती होतील? 10 वर्ष. म्हणजेच आपण लिहू शकतो 5 युनिट बरोबर 10 वर्ष. ओके. 5 युनिट बरोबर 10 वर्ष झाले. आपण काय करतो रे? या 5ला 1 करावं लागेल, कारण इथं आपल्याला 1 पाहिजे. म्हणून या 5ला 5ने भागलं तर उत्तर किती आलं? 1 युनिट. आणि या 10ला सुद्धा 5ने भागावं लागेल, म्हणजे 5 × 2 = 10, 2 वर्ष. म्हणजेच आपली एक्सची किंमत किती आली? 2 वर्ष. आता पुढे लक्ष घ्या. तर मुलीचे आजचे वय आपल्याला विचारलेलं आहे. तर मुलीचे आजचे वय बरोबर, लक्षात घ्या, आता मुलीसाठी गुणोत्तर हे वरचं नाही घ्यायचं तर खालचं घ्यायचं, कारण खालच्या गुणोत्तरामध्ये आपला फरक सारखा आला होता, वरच्या गुणोत्तरामध्ये फरक सारखा आला नव्हता. मग मुलीसाठी गुणोत्तर किती आहे रे? 3 आहे. मग 3 गुणेला या 2ने गुणावं लागेल. 3 × 2 किती झाले? 6 वर्ष. बरोबर आहे. पण बघा, हे मुलगीचं जे गुणोत्तर होतं हे कधीचं होतं रे? 5 वर्षापूर्वीचं. पण आपल्याला काय विचारलं आहे?
तर मुलीचे आजचे वय किती, म्हणजेच हे 6 जे वय आलं हे तिचं काय 5 वर्षापूर्वीचं वय आहे, आपल्याला आजचं पाहिजे, म्हणजेच यामध्ये परत 5 ॲड करावं लागतील, म्हणजे 6 अधिक 5 किती झाले 11 वर्ष, हे तिची वय आलं, हे तिचं आजचं वय आलं. ठीक आहे. तसंच आपण आईचं काढू शकतो. मुलीचे आजचे वय आईचे आजचे वय बरोबर 15 गुणिले 2 आहे ना. आईचे आजचे वय बरोबर 15 गुणिले 2 किती झालं 30 वर्ष. आणि हे जे गुणोत्तर आहे हे 5 वर्षापूर्वीचं आहे, म्हणून यामध्ये आपण 5 ॲड करू तेव्हा आपल्याला आजचं भेटेल, म्हणजे ते किती झालं 35 वर्ष. म्हणजेच आईचे आजचे वय किती झालं 35 वर्ष आणि मुलीचे आजचे वय काय झालं 11 वर्ष. ठीक आहे. तुम्ही खालच्या गुणोत्तराला गुणून सुद्धा उत्तर काढू शकले असते. बघा हे जे गुणोत्तर आहे हे 5 वर्षानंतर आहे, म्हणजेच 8 गुणिले 2 16 वर्ष, हे मुलीचं 5 वर्षानंतरचं वय आलं असतं. आपल्याला आजचं पाहिजे म्हणून 5 आपल्याला मायनस करावं लागले असते, म्हणजे 16 - 5 परत 11 वर्ष उत्तर आलं असतं. सेम 5 वर्षानंतर समजा आईचं वय काढायचं आहे आपल्याला आजचं, तर आईचं वय किती आहे 5 वर्षानंतरचं 20 आहे. मग 20 गुणिले एक्सची किंमत 2, 20 दुनी 40, 40 वर्ष हे 5 वर्षानंतरचं आईचं वय आहे. आपल्याला आजचं पाहिजे म्हणून 5 मायनस केले असते, म्हणजे 40 - 5 परत काय आलं असतं 35 वर्ष. लक्षात घ्या, एक्झामिनर जे आहेत किंवा जे पेपर काढणार आहेत ते आपल्याला एड्यात काढण्याचा प्रयत्न करत असतात, तर प्रश्न व्यवस्थित वाचत चला. आपल्याला उत्तर जरी येत असलं तर आपल्याला विचारलेलं काय आहे. इथं गुणोत्तर आपल्याला 5 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे, खाली 5 वर्षानंतरचं दिलेलं आहे, म्हणजे गुणल्यानंतर जे पण आपल्याला भेटेल, ज्याला आपण गुणू, वरच्याला गुणलं समजा तर ते 5 वर्षापूर्वीचं वय भेटेल, खालच्याला गुणलं तर ते 5 वर्षानंतरचं वय भेटेल. आपल्याला आजचं पाहिजे तर तशा ठिकाणी नंतर असेल तर आपल्याला मायनस करावं लागेल, पूर्वी जर असेल तर आपल्याला तेवढे वर्ष ॲड करावं लागतील. अशा तऱ्हेने हे एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. अशाच टाईपचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. मुलगी व आई यांच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल, तर मुलीचे आजचे वय किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. परत मुलगी आणि आई दिलेली आहे, इथं लिहू मुलगी, इकडे लिहू आई. ठीक आहे. काय मुलगी व आई यांच्या 10 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर, 10 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर किती होते 1:7 होते, परंतु 10 वर्षानंतर त्यांनी म्हटलं, परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती झालं 1:2 झालं. ओके. 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर एकूण वर्ष किती झाले रे 20 वर्ष. ठीक आहे. आता बघा एकातून 1 गेला 0 राहिला, 7तून 2 गेले 5 राहिले, हा फरक सारखा येत नाही. मग परत आपली पद्धत, हा फरक सारखा नाही येत, मग इकडे काय करणार या दोघांमधला फरक घेणार, 2मधून जर 1 काढला तर किती राहतो 1, आणि या 7मधून जर 1 काढला तर किती राहतो 6. म्हणजे नवीन गुणोत्तर काय येईल 10 वर्षापूर्वीचं नवीन गुणोत्तर काय येईल, या 1ने 1ला गुणलं तर 1 येईल, या 1ने 7ला गुणलं तर 7 येईल, बरोबर आहे ना. आणि पुढे 10 वर्षानंतर बघा या 6ने 1ला गुणावं लागेल की झाला 6, आणि 6ने 2ला गुणावं लागेल 6 दुनी 12. ठीक आहे. आता बघा 6तून 1 काढला 5चा फरक, 12तून 7 काढले 5चा फरक, आणि 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर यांचे किती एकूण वर्ष किती झाले 20 वर्ष. परत 5 युनिट बरोबर 20 वर्ष, 5 युनिट बरोबर 20 वर्ष. आपल्याला याला 1 करावं लागेल, म्हणजे 5ने 5ला भागावं लागेल, तर हे काय झालं 1 युनिट. याला 5ने भागलं म्हणून याला सुद्धा 5ने भागा, तर 5 चोक 20, म्हणजेच 1 युनिट बरोबर 4 वर्ष ही झाली आपली एक्सची किंमत. आणि तुमच्या सर्वांसाठी सांगतो, जे मुलं हा पहिला व्हिडिओ पाहत असेल व्यवहारीचा, तर त्यांनी आधी पार्ट 1 बघून घ्यायचा आहे. पार्ट 1 बघितला तरच तुम्हाला पार्ट 2 समजेल, अन्यथा समजणार नाही आहे. एवढं क्लिअर करा, नाहीतर तुम्हाला मी काय चालू आहे ते काहीच समजणार नाही. त्यामुळे पार्ट 1 आधी बघा, त्यानंतर पार्ट 2 तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे. आता 1 युनिट बरोबर 4 वर्ष आपलं आलं, तर आपल्याला काय सांगितलं, तर मुलीचे आजचे वय, मुलीचे आजचे वय बरोबर, ठीक आहे,
हे 10 वर्षापूर्वीचं वय आहे, एक आहे ना, हे मुलगी आहे, 1 गुणेला 4 हे काय झालं 4 वर्ष, बरोबर आहे. पण हे कधीचं आहे 10 वर्षापूर्वीचं, आपल्याला आजचं पाहिजे म्हणून यामध्ये 10 ॲड करावं लागतील, म्हणजे 4 अधिक 10 14 वर्ष हे तिचं आजचं वय झालं. आणि मी तुम्हाला आधीच्याच उदाहरणामध्ये सांगितलं, जेव्हा तुमची ही युनिटची किंमत येते, 1 युनिटची किंमत येते, त्याने ज्याचं गुणोत्तरामधला फरक सारखा आहे त्याला गुणून घ्यायचा. इथं गुणोत्तरामधला फरक आपला सारखा नव्हता, इथं आपला फरक तो सारखा झाला, म्हणजे जे गुणोत्तर फरक सारखं असेल त्याला गुणायचं आहे. मग इथं 10 वर्षापूर्वीचं मुलीचं गुणोत्तर 1 आहे म्हणून 1 गुणिला 4 केलं 4 आलं. पण हे 10 वर्षापूर्वीचं मुलीचं वय आलं, आपल्याला काय पाहिजे आजचं पाहिजे म्हणून 4 अधिक 10 काढलं 14 वर्ष. कारण हे 10 वर्षापूर्वी आहेत म्हणून 10 ॲड केले. 5 वर्षापूर्वी असते तर 5 ॲड केले असते, 6 वर्षापूर्वी असते तर 6 ॲड केले असते. तसंच जर आईचं वय तुम्हाला काढायला सांगितलं असतं तर कसं काढणार, आईचे आजचे वय बरोबर, आईसाठी गुणोत्तर काय आहे, परत इथं 7 आहे, 7 गुणिला 4 7 चोक 28, परत हे 10 वर्षापूर्वीचं आलं म्हणून याच्यामध्ये परत 10 ॲड करा, 28 अधिक 10 किती झालं 38 वर्ष, असे तुमचे उत्तर आले असते. ठीक आहे, सोपी आहे, समजत आहे. समजत जर असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा. ठीक आहे, पुढचा एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, बघा 6वा प्रश्न, टाईप 6 मधला 3रा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे. ए व बी यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होते. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 होईल, तर बीचे आजचे वय किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, पुढे आपण टाईप 7वा बघणार आहोत. कट कर. तर बघा टाईप 7वामधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती. सर तुम्ही नंतर आपल्याला गुणोत्तराचं उदाहरण सांगितले, आता इथं तिप्पट आणि दुप्पट हा प्रकार येऊ राहिला, तर आता कसं करायचं. अब तेरा क्या हो गया कालिया. तर बघा लक्षात घ्या, काही घाबरायचं नाही आहे. कोण दिलेला आहे, वडील आणि मुलगा. ठीक आहे, वडील आणि मुलगा दिलेला आहे, वडील आणि मुलगा. पहिली लाईन वाचा काय आहे, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. इथं आजचं पूर्वीचं काही दिलेलं नाही आहे, मग जिथं लक्षात घ्या, जिथं आजचं पूर्वीचं नंतरचं, पूर्वीचं आणि नंतरचं दिलेलं असतं तर ते त्याप्रमाणे असेल, पण जिथं काहीच दिलेलं नसते ते असते आजचं वय. ठीक आहे, ते काय असते आजचं वय. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे ते आजचं आहे. आता बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे मुलगा जर 1 असेल तर वडील 3. समजला. इथं समजा असतं वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे मुलगा 1 वडील 2, गुणोत्तरात कन्वर्ट केलं. इथं असतं वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे तर मुलगा 1 वडील 5, कारण वडील मोठे राहतील म्हणून त्यांचं वय जास्त येईल. इथं समजा असतं वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे तर मुलगा 1 वडील 4. समजलं. तसंच मी केलं, याला गुणोत्तरामध्ये कन्वर्ट केलं. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणून मुलगा 1 वडील झाले 3. पुढे झाला 10 वर्षानंतर, पुढे काय म्हटलं आहे, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, परत मुलगा काय 1 वडील किती 2. ठीक आहे, मुलगा 1 वडील 2 कारण दुप्पट आहे. ओके, पुढे बघा, पुढे कसं करावं लागेल, तर पुढे काय करावं लागेल आपल्याला, आपली पद्धत रेग्युलर. हा बघा फरक पाहून घ्या, 1तून 1 गेलं 0 राहिलं, 3तून 2 गेले 1 राहिला, इथं 0 येते इथं 1 येते, फरक सारखा येत नाही म्हणून या दोघांमधला फरक 2तून 1 काढला 1 राहिला, 3मधून 1 काढले 2 राहिले, म्हणजे आजच्या वयासाठी गुणोत्तर पुढे आपल्याला भेटेल. आजच्या वयासाठी गुणोत्तर या 2ने 2ला गुणलं, 2 पहिले आपल्याला या 1ने 3ला गुणावं लागेल तर 1 गुणेला 3 3 झाले, 1ने 1ला गुणावं लागेल की झाला 1. पुढे 10 वर्षानंतर काय करावं लागेल, 2ने 2ला गुणलं 4 झाले आणि 2ने 1ला गुणलं 2 झाले, म्हणजेच आजच्या वयाचे गुणोत्तर वडिलांचं झालं 3 आणि मुलाचं झालं 1 आणि 10 वर्षानंतर ते झालं 4 आणि किती झालं 2. आता बघा फरक सारखा येत होता, 2तून 1 काढला 1 राहिला, 4तून 3 काढले 1 राहिला आणि आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती झाले 10.
आलो आपण पहिल्या पद्धतीनुसार, जेव्हा आपला फरक 1चा असतो तेव्हा टोटल वर्ष जे असतात त्याने काय करायचं आहे, ज्याचं वय तुम्हाला विचारलेलं आहे त्याला गुणायचं आहे. आपण पहिल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. म्हणून आपल्याला वडिलांचं आजचं वय विचारलेलं आहे, तर वडिलांचे आजचे वय बरोबर आजचे वय बरोबर, ठीक आहे. वडिलांसाठी गुणोत्तर किती आहे रे, 3 गुणेला एकूण वर्ष किती आहेत 10, म्हणजे 3 गुणेला 10 की झालं 30 वर्ष आहे ना. आणि मुलाचे आजचे वय जर विचारले असते, तर मुलासाठी गुणोत्तर किती आहे आजचं, 1 गुणेला एकूण वर्ष किती आहेत 10, मग 1 गुणेला 10 की झाले 10 वर्ष. म्हणजेच वडिलांचं आजचं वय झालं 30 वर्ष आणि मुलाचं आजचं वय झालं 10 वर्ष. बरोबर आहे. तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. बघा 10 30 म्हणजे आजचं वय त्याच्या बरोबर काय झालं, तिप्पट झालेलं आहे. समजलं काय आहे. फक्त आपण काय केलं याच्यामध्ये, वडील आणि मुलगा याच्यामध्ये पट दिलेली होती, तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणून मुलगा मी 1 घेतला, वडील घेतले 3. पुढे 10 वर्षानंतर म्हटलं म्हणून मी 10 वर्षानंतर लिहिलं, तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणून मुलगा घेतला 1, वडील घेतले 2. फरक पाहायला सारखा येत नाही म्हणून वरच्यातला फरक, 3मधून 1 काढला 2 राहिले, 2तून 1 काढला 1 राहिले. या 1ने 3ला गुणलं 3 आलं, 1ने 1ला गुणलं 1 आलं, 2ने 2ला गुणलं 4 आले आणि 2ने 1ला गुणलं 2 आलं. तेव्हा फरक पाहिला तर 1चा येऊ राहिला. आणि आजपासून 10 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष 10 होतात. आपल्याला पहिल्याच उदाहरणामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं, जेव्हा फरक आपला 1चा असेल तेव्हा टोटल वर्ष जे येतात, एकूण वर्ष जे येतात, त्याने ज्याचं वय तुम्हाला विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणायचं. म्हणून 10ने मी 3ला गुणलं 30 वर्ष झालं वडिलांचं वय, 10ने 1ला गुणलं 10 वर्ष झालं मुलाचं वय. ठीक आहे, समजलं. अशाच टाईपचं एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती, हा प्रश्न आपण बघणार आहोत. परत पहिले काय आहे, वडील आहे, नंतर काय येईल मुलगा, तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे मुलगा 1 आणि वडील 3, हे झालं आजचं वय. कारण तिथं काही लिहिलेलं नाही आहे म्हणजेच ते आजचं आहे. पुढे काय म्हटलं, 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणजे इथं काय आले 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणजे मुलगा 1 वडील 2. ठीक आहे, फरक बघा 1तून 1 गेला 0 राहिला, 3तून 2 गेले 1 राहिले, फरक सारखा नाही येत. परत वरच्यातला फरक, 3मधून 1 काढले 2 राहिला, 2तून 1 काढले 1 राहिला. पुढे काय करावं लागेल, नवीन गुणोत्तर काढावं लागेल. म्हणजे आजचे वय बरोबर या 1ने 3ला गुणलं 3 आले, 1ने 1ला गुणलं 1 आलं आणि इथं 12 वर्षानंतर काय येईल, 2ने 2ला गुणलं 4 आलं, 2ने 1ला गुणलं 2 आलं. फरक जर पाहिला तर 4तून 3 गेले 1 राहिला, 2तून 1 गेले 1 राहिला आणि आजपासून 12 वर्षानंतर म्हणजे एकूण वर्ष किती झाले 12. परत फरक 1चा जिथं असतो तिथं काय करतो, एकूण वर्षाने ज्याचं वय विचारलेलं आहे त्याच्या गुणोत्तराला गुणतो. तर वडिलांचे आजचे वय बरोबर वडिलांचे आजचे वय बरोबर वडिलांसाठी गुणोत्तर किती आहे आजचं 3 गुणेला एकूण वर्ष किती 12, 3 गुणेला 12 बरोबर 12 36 वर्ष, हे झालं वडिलांचं आजचं वय. आणि मुलाचे आजचे वय बरोबर काय होईल, मुलासाठी गुणोत्तर आहे 1 गुणेला एकूण वर्ष किती आहेत 12 म्हणजे 12 1 12, हे झालं त्याचं आजचं वय. ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. अशाच टाईपचं एक एक्झाम्पल तुम्हाला सोडवायला देतो बघा. ठीक आहे, बघा तिसरा प्रश्न तुमच्यासमोर आहे. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, तर वडिलांचे आजचे वय किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, पुढचा टाईप आपण बघणार आहोत. बघा टाईप 8 मधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. ए व बी यांच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षापूर्वी एचे वय बीच्या वयाच्या 7 पट होते,
तर एचे आजचे वय किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आपल्याला ए व बी यांच्या आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे. आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे 50 वर्ष. आणि पुढे काय म्हटलं की 5 वर्षापूर्वी है ना एचे वय हे बीच्या वयाच्या काय होते 7 पट. म्हणजे बी जर 1 असेल तर हा काय असेल 7. ठीक आहे. आता लक्षात द्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष दिलेली आहे. पण आपल्याला जे गुणोत्तर दिलेलं आहे किंवा जी पट दिलेली आहे गुणोत्तराला पटीला आपण गुणोत्तरामध्ये कन्वर्ट करून घेतलं तर ही केव्हाची दिलेली आहे रे 5 वर्षापूर्वीची. बरोबर आहे. आता बघा ही जी पट दिलेली आहे ही 5 वर्षापूर्वीची दिलेली आहे. म्हणून मला त्यांच्या वयाची बेरीजसुद्धा 5 वर्षापूर्वीची लागेल. तर 5 वर्षापूर्वीची बेरीज किती होईल रे. आजची 50 आहे. बरोबर आहे. आजची 50 आहे. तर 5 वर्षापूर्वीची बेरीज म्हणजे हा सुद्धा 5 वर्षांनी लहान होईल आणि हा सुद्धा 5 वर्षांनी लहान होईल. म्हणजे दोन्ही मिळून 5 आणि 5 10 वर्ष मायनस करावं लागतील. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती झाली 40 वर्ष. समजलं. आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. बरोबर आहे. या दोघांचे मिळून म्हणजे हा सुद्धा 5 वर्षांना लहान झाला आणि हा सुद्धा 5 वर्षांना लहान झाला. बेरीज आहे म्हणजे 2 व्यक्ती आहेत ना. एक असता तर फक्त -5 केले असते. मग 2 व्यक्ती आहेत म्हणून 2 5 दुनी 10 10 मायनस केले तर 50 - 10 काय झाले 40 वर्ष. आता आपण टाईप पहिल्यामध्ये आलो तर आपल्याला विचारलं एचे आजचे वय बरोबर एचे आजचे वय बरोबर काय लिहित होतो वरती गुणोत्तर लिहितो. तर याचं गुणोत्तर किती आहे 7. ठीक आहे. खाली गुणोत्तराची बेरीज कारण इथे बेरीज दिलेली आहे म्हणजे 7 + 1 गुणेला हे 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे म्हणून बेरीजसुद्धा 5 वर्षापूर्वीचीच घ्यायची 40. म्हणजेच खाली 7/7 + 1 किती झाले 8 गुणेला 40. म्हणजेच 8 × 5 = 40 7 × 5 = 35 वर्ष. बरोबर आहे. 7 × 5 = 35 वर्ष. पण हे गुणोत्तर 5 वर्षापूर्वीचं आहे आणि बेरीजसुद्धा 5 वर्षापूर्वीची घेतली. आपल्याला एचं आजचं वय काढायचं आहे म्हणून या 35 मध्ये 5 ॲड करावं लागतील. म्हणजे किती होईल ते 40 वर्ष झालं एचं आजचं वय. आणि बीचे आजचे वय बरोबर बीचे आजचे वय बरोबर बीसाठी गुणोत्तर किती आहे 1 छेदामध्ये गुणोत्तराची बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 7 + 1 8 गुणेला गुणोत्तर आहे 40 8 × 5 = 40 5 वर्ष झालं. बीचं 5 वर्षापूर्वीचं वय आपल्याला आजचं पाहिजे म्हणून परत 5 ॲड करावं लागतील. म्हणजेच बीचं आजचं वय किती भेटेल आपल्याला 10 वर्ष. ठीक आहे. समजलं कशा तऱ्हेनं आहे. बघा टाईप पहिला आपण बघितला होता त्याच टाईपचं एक्झाम्पल आहे पण थोडंसं घुमून विचारलेलं आहे. तर तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो तुम्ही जर हा डायरेक्ट दुसरा पार्ट जर बघत असाल तर तुम्ही आधी पहिला पार्ट बघून घ्या नंतर पार्ट 2 कडे या तर तुम्हाला सोपायला समजायला काही अडचण येणार नाही आहे. अशाच टाईपचं एक एक्झाम्पल अजून बघणार आहोत आपण. बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. ए व बी यांच्या आजच्या वयाची बेरीज 49 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी एचे वय बीच्या वयाच्या चौपट होते तर एचे आजचे वय किती सेम आहे. आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे रे 49 वर्ष. ए आणि बी दिलेला आहे. 7 वर्षापूर्वी एचे वय म्हणजेच इथं येईल 7 वर्षापूर्वी एचे वय बीच्या वयाच्या 7 पट होते म्हणजे चौपट होते B1 A4. ठीक आहे. आता बघा इथं गुणोत्तर जे आहे हे 7 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे म्हणजे बेरीजसुद्धा आपल्याला 7 वर्षापूर्वीची काढावं लागेल. 7 वर्षापूर्वीची बेरीज बरोबर काय येईल 49 वजा हा पण 7 वर्षांना लहान होईल हा पण 7 वर्षांना म्हणजे 7 दुनी 14 मायनस करावं लागतील. तर 9तून 4 गेले 5 राहिले 4तून 1 गेला 3 राहिला म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती झाली 35 वर्ष. तर आपल्याला एचं आजचं वय काढायचं आहे. तर एचे आजचे वय बरोबर एसाठी गुणोत्तर किती आहे 4 बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 4 + 1 किती झाले 5
गुणेला 7 वर्षापूर्वीची बेरीज 35, 5 7 35, 7 चौक 28 वर्ष. हे काय झालं, एचं 7 वर्षापूर्वीचं वय झालं. आपल्याला आजचं पाहिजे म्हणजे 28 मध्ये 7 मिळावं लागतील, म्हणजे हे किती होईल 35 वर्ष हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. समजा बीचं तुम्हाला आजचं वय काढायचं असतं, बीचे आजचे वय बरोबर बीसाठी गुणोत्तर किती आहे 1, बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 4 ने 1 5 गुणेला बेरीज 35, 5 7 35 म्हणजे 7 1 7. बरोबर आहे. ही काय झाली 7 वर्षापूर्वीच झाली. आपल्याला आजची पाहिजे म्हणून परत 7 ॲड करावं लागतील, म्हणजे 7 आणि 7 14 वर्ष ही झाली आपली त्याची आजच्या वयाची बेरीज. ठीक आहे. बघा 35 आणि 14ची बेरीज करा, 49 वर्ष बरोबर तुमचं उत्तर येते. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, परफेक्ट आलेलं आहे. आणखी वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ठीक आहे, पुढे बघूया. बंद कर. तर बघा टाईप 9 मधला पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 2:3 असे होते. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. बघा आता जसं उदाहरण आपण सोडवलं तशाच पद्धतीनुसार आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 1:2, 2:3 आणि त्यांची आजच्या वयाची बेरीज किती आहे. आजच्या वयाची बेरीज त्यांची किती आहे 42 वर्ष आहे. बरोबर आहे. काय करावं लागेल रे, गुणोत्तर हे 10 वर्षापूर्वीचं आहे म्हणून बेरीजसुद्धा 10 वर्षापूर्वीची करावं लागेल. म्हणजे 10 वर्षापूर्वीची जर बेरीज काढलं तर बेरीज केली तर आजची 42 आहे वजा हा सुद्धा 10 वर्षांना लहान होईल, हा सुद्धा 10 वर्षाने आणि हा सुद्धा 10 वर्षाने, म्हणजे 3 व्यक्ती आहेत म्हणजे 10 30 मायनस करावं लागतील. म्हणजे 42 मधून 30 गेले किती राहिले 12 वर्ष. ठीक आहे. 12 वर्ष काय झाली 10 वर्षापूर्वीची बेरीज झाली. कारण आपल्याला गुणोत्तर जे दिलेलं असते तेव्हाचीच बेरीज काढावं लागते, तरच आपल्या पहिल्या टाईपनुसार उत्तर काढता येते. ठीक आहे. आता हे 12 वर्ष आले तर आपल्याला काय विचारलं सर्वात लहान भावाचे आजचे वय किती. आता ज्याचं गुणोत्तर लहान तर सर्वात लहान भाऊ, ज्याचं गुणोत्तर मोठं तो सर्वात मोठा भाऊ. मग गुणोत्तर 1 काय सर्वात लहान आहे, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय बरोबर लहान मानासाठी गुणोत्तर किती आहे 1, बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 1 + 2 3, 3 + 3 किती झाले 6 गुणेला काय 12 वर्ष. कारण 10 वर्षापूर्वीची बेरीज घ्यावं लागेल. मग साइन 2 12, 2 वर्ष काय आलं त्याचं 10 वर्षापूर्वीची वय आलं. आपल्याला आजचं पाहिजे म्हणून इथं काय करावं लागतील 10 ॲड करावं लागतील. म्हणजे 2 + 10 किती झाले रे 12 वर्ष. हे झालं सर्वात लहान भावाचं वय. त्यांनी म्हटलं असतं सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय बरोबर, तर काय गुणोत्तर कोणतं आहे मोठं 3, बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 1 + 2 3, 3 आणि 3 6 गुणेला 12 वर्षापूर्वीची बेरीज किती झाली 12. मग साइन 2 12, 3 2 6 वर्ष. हे सर्वात मोठ्या भावाचं 10 वर्षापूर्वीचं वय आलं. आपल्याला आजचं काढायचं आहे म्हणून यामध्ये परत 10 ॲड करावं लागतील. तर किती झालं असतं 16 वर्ष. आणि मधल्या भावाचं जर विचारलं असतं तर काय करावं लागेल, मधल्या भावाचं गुणोत्तर किती 2, बेरीज झाली 6 गुणेला 12, साइन 2 12, 2 गुणेला 2 4 वर्ष. हे 4 वर्ष त्याचं 10 वर्षापूर्वीचं आलं असतं म्हणून याच्यामध्ये 10 ॲड केले असते तर किती झालं असतं 14 वर्ष. ठीक आहे. बेरीज करून बघा 12, 16 आणि 14 वर्ष याची उत्तर किती येईल 42 वर्ष. म्हणजे उत्तर आपलं काय आलेलं आहे परफेक्ट आलेलं आहे. समजलं ना तुम्हाला. गुणोत्तर जे होतं हे 10 वर्षापूर्वीचं होतं म्हणून बेरीजसुद्धा 10 वर्षापूर्वीचीच काढली. आणि त्यानुसार आपण पहिला टाईप बघितला होता की कसं सॉल्व करायचं. सर्वात लहान भावाचे वय काढायचं होतं म्हणून त्याचं गुणोत्तर 1 आहे म्हणून 1 छेदामध्ये बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज 6 गुणेला बेरीज घेतली 10 वर्षापूर्वीची 12, मग साइन 2 12
2 गुणिले 1 2 झालं. तर सर्वात लहान भावाचं हे 10 वर्षापूर्वीचं वय आहे. आपल्याला आजचं विचारलं आहे म्हणून यामध्ये 10 ॲड केले, म्हणजे 2 अधिक 10 12 वर्ष काय झालं, सर्वात लहान भावाचं आजचं वय झालं. ठीक आहे. अशाच टाईपचा एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 90 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 5 5 6 असे होते. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? परत आपल्याला 3 भाऊ दिलेले आहेत, 4 5 6 आहे ना, 4 5 5 6. सर्वात लहान भाऊ म्हणजे ज्याचं गुणोत्तर लहान, तर सर्वात लहान भाऊ म्हणजे 4 वाला. आणि हे केव्हाचं गुणोत्तर आहे? 5 वर्षापूर्वीचं आहे ना. आणि बेरीज जे दिलेली आहे, आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? 90 वर्ष, बरोबर आहे. आता गुणोत्तर आपल्याला 5 वर्षापूर्वीचं दिलेलं आहे, म्हणजे ही जी बेरीज आहे ही सुद्धा 5 वर्षापूर्वीची करावं लागेल. तर 5 वर्षापूर्वीची बेरीज बरोबर आजच्या वयाची बेरीज 90 आहे. 90 वजा हा सुद्धा 5 वर्षानं लहान होईल, हा सुद्धा 5 वर्षानं, हा सुद्धा 5 वर्षानं. म्हणजे 3 व्यक्ती आहेत म्हणून 5 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, म्हणजे 90 मायनस 15 किती राहिले रे? 75 वर्ष, बरोबर आहे. आता आपल्याला काढायचं सर्वात लहान भावाचे वय. तर सर्वात लहान भावाचे वय बरोबर सर्वात लहान गुणोत्तर आहे 4. बेरीज आहे म्हणून गुणोत्तराची बेरीज डायरेक्ट करतो. 4 आणि 5 9, 9 आणि 6 15 गुणेला बेरीज किती? 75. 15 5 75 आणि काय 4 गुणेला 5 20 वर्ष. आता हे सर्वात लहान भावाचं वय आपल्याला आजचं पाहिजे. हे कधीचं आलं? 5 वर्षापूर्वीचं, म्हणून इथं 5 ॲड करावं लागतील. म्हणजे 20 आणि 5 25 वर्ष सर्वात लहान भावाचं आजचं वय आपल्याला भेटेल. ठीक आहे. तर सर्वात मोठ्या भावाचं वय तुम्ही काढायचं आहे या उदाहरणामधलं, आणि त्याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. पुढचा टाईप आपण बघणार आहोत. बघा तर बघा टाईप 10 मधला पहिला प्रश्न आहे. सीता व गीता यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 आहे. जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 5 वर्ष होत असेल तर सीताचे आजचे वय किती? ठीक आहे. लक्षात घ्या की सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे 9:4 आणि 5 वर्षानंतर त्यांच्यामधील फरक 5 वर्ष होत असेल तर सीताचे आजचे वय किती? तर लक्षात घ्या, समजा हा समजा आहे तुम्ही आहात, हे तुम्ही वडील आहात आणि ही तुमची समजा मुलगी आहे, बरोबर आहे. तुमचं आजचं वय समजा 10 वर्ष आहे आणि मुलीचं वय आहे समजा 2 वर्ष, बरोबर आहे. आजचं वय किती आहे तुमचं? 10 वर्ष. मुलीचं वय किती आहे? 2 वर्ष. आजपासून 5 वर्षानंतर तुम्ही किती वर्षाचे होसाल रे? 15 वर्षाचे. आणि ही सुद्धा किती वर्षाची होईल? 7 वर्षाचे. बघा आजचा जर फरक पाहिला तर 10तून 2 गेले किती राहिले? 8 वर्ष. आणि 5 वर्षानंतरचा जर फरक काढला तर 15तून 7 गेले किती राहिलं? 8 वर्ष. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येते की तुमचा आजच्या वयातला फरक आणि नंतरचा फरक किंवा पूर्वीचा फरक हा नेहमीच सारखाच असतो. कारण तुम्हीच मोठे होत नाही तर जी पण तुमच्यासोबत असते ते सुद्धा मोठे होते. असं काही नियम आहे का की मुलगाच मोठा होतो वडील मोठे होत नाही, किंवा वडीलच मोठे होतात मुलगा मोठा होत नाही? तर नियम आहे, सायन्स आहे की दोन्ही व्यक्ती वाढतात, त्यामुळे त्यांच्यामधला फरक जो आहे तो नेहमीच सारखा असतो. त्यांच्या वयामधला फरक तो पूर्वीचा असो की नंतरचा असो की आजचा असो, तो नेहमीच काय असतो? सारखा असतो. म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 9:4 आहे. जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 5 वर्ष होत असेल तर सीताचे आजचे वय किती? तर बघा 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 5 वर्ष आहे, म्हणून आता सुद्धा फरक किती राहील? 5च वर्ष राहील. समजा इथं 10 वर्षानंतरच असतं तरी सुद्धा इथं काय आला असता? 5च आला असता, कारण फरक जो आहे तो नेहमीच काय असतो? सारखा असतो. समजा इथं 5 वर्षापूर्वी जरी असतं तरी इथं काय राहिले असते? 5च राहिले असते. म्हणजे लक्षात घ्या, वयाचा फरक पूर्वी असो नंतर असो आज असो सारखाच असतो. मग तुम्हाला सीताचं आजचं वय काढायला सांगितलं तर सीताचे आजचे वय बरोबर डायरेक्ट उत्तर काढू शकतो. सीता व गीता दिलेलं आहे, यांच्या वयाचे गुणोत्तर 9:4 आहे. म्हणजे पहिलं गुणोत्तर सीताचं आहे 9 लिहिला, छेदामध्ये बेरीज आहे म्हणून फरक आहे म्हणजे वजाबाकी, तर गुणोत्तरातला फरक काढावा लागेल.
तर 9तून 4 गेले किती राहिले 5 गुणेला फरक किती आहे 5 वर्ष, फरक किती आहे 5 वर्ष, म्हणजे 5ने 5ला भागला 1 उत्तर आलं, म्हणजे 9 गुणेला 1 9 वर्ष हे झालं सीताचं आजचं वय. म्हणजे लक्षात घ्या या उदाहरणामध्ये हे 5 वर्षानंतर जे दिलेलं आहे हे काही कामाचं नाही आहे, तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी टाकलेलं आहे. सेम तुम्हाला गीताचं आजचं वय जर काढायचं असतं तर गीताचे आजचे वय बरोबर गीतासाठी गुणोत्तर किती आहे 4, फरक आहे म्हणून गुणोत्तरामधला फरक 9तून 4 गेले 5 राहिले गुणेला बघा 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती आहे 5, म्हणजे फरक 5 आहे म्हणून 5, हा 5ने 5ला भागला 1 उत्तर आलं, म्हणजे 4 गुणेला 1 4 वर्ष हे तुमचं उत्तर झालेलं आहे. गीताचं आजचं वय किती झालं 4 वर्ष. लक्षात घ्या फरक तुमचा सारखाच असतो, तो आजचा असेल पूर्वीचा असेल आणि नंतरचा असेल, वयातील फरक नेहमी काय असतो सारखा असतो. लक्षात घ्या ठीक आहे. नसेल समजलं परत एकदा तुम्ही हे जे आहे परत रिवाईज करून बघा, व्हिडिओ रिपीट करू शकता, किंवा नसेल समजलं तर तुमचे वडील असतील आणि तुम्ही असाल तर तुमचे वय बघा आजचं किती आहे, वडिलांचं बघा किती आहे, आणि तेच 5 वर्षानंतर बघा किती राहील, फरक त्यांच्यामधला सारखाच राहील. तेच 5 वर्षापूर्वी बघा त्याच्यामधला फरक काय राहील सारखाच राहील. हे तुम्ही स्वतःवरती अवलंबून पहा, म्हणून तुम्हाला समजेल की इथं काही असो तो फरक जो असतो तो नेहमी सारखा असतो, म्हणजे ते काही कामाचं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. म्हणून सीताचे आजचे वय आणि गीताचे आजचे वय आपण अशा पद्धतीनुसार काढलेलं आहे. आणि तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की पार्ट 1ची जी व्हिडिओ लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे. सर्वात आधी वयवारीचा पार्ट 1 बघून घ्या, तरच तुम्हाला पार्ट 2 समजेल, अन्यथा काही समजणार नाही. कीर्तनासारखं लेक्चर तुम्ही पासाल, तर त्यामुळे पहिले पार्ट 1 बघून घ्यायचा आहे, नंतर पार्ट 2 तुम्ही बघायचा आहे. ठीक आहे. एक उदाहरण तुम्हाला सोडवायला देतो, त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. समजा हे दुसरं उदाहरण आहे, सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर समजा 5:3 आहे, आणि इथं आहे 8 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 6 वर्ष होत असेल तर सीताचे आजचे वय किती, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.